काही फार मोठं ज्ञान देणार नाहीये, कारण ज्ञान ऑलरेडी प्रत्येक माणसाला असतं आणि स्वीकृती करण्याची माणसांची तशी फारशी तयारी नसते. त्याच्यामुळं ज्ञान देण्यापेक्षा आपण जर संवाद साधला तर ते अतिशय उत्तम आहे. मला वाटतं की मी शेवटचा वक्ता आहे आत्ता बोलणारा, आणि शेवट असतं ते मधुर असतं, असं ते प्रख्यात्रे वगैरे त्यावेळेला म्हणायचं. म्हणजे शेवट गोड असतो. मला माहित नाही की मी त्याचा गोड काय करणार आहे वगैरे, पण हे नक्की आहे की जसं थोरात सर म्हणालेत की रोटरी इज द फॅक्टरी टू क्रिएट CAs, engineers, doctors, medical, entrepreneur and responsible citizen. कारण 2000 मला वाटते 9 साली सुरू झालेली ही जी छोटीशी शिक्षण संस्था आहे, याचं एक मोठं अस्तित्व निर्माण झालंय आणि ते अस्तित्व प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचलेलं आहे. मी अनेक वेळेला याचा उल्लेख केला की महात्मा गांधी म्हणायचे की खेड्याकडे चला. आता महाराष्ट्रात असा नारा आहे की खेडकडे चला. कारण हे खेड का तयार झालंय बेसिकली, कारण इथं प्रत्येक माणसाचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. आणि पारसर जसं आता त्यांनी सांगितलं मगाशी की बिपिन दादा स्वतः अगदी 4वी-5वीच्या विद्यार्थ्यांची स्वतःची शीट्स घेऊन तयार बसलेली असतात. एक शिक्षण संस्था केव्हा मोठी होते, जेव्हा त्याचा डोरमन, इफ युअर डोरमन इज गुड देन युअर चेअरमॅन इज गुड असं म्हटलं जातं. ही कनेक्टिव्हिटी असते, कारण इथला डोरमन पण तितका स्ट्रॉंग आहे आणि इथला चेअरमन पण तितका स्ट्रॉंग आहे, आणि म्हणून ही शिक्षण संस्था तयार होत असते. ऑस्ट्रेलियातल्या मॅग्राथ फाउंडेशनचे खूप छान वाक्य आहे की जे रोटरीमध्ये फार तंतोतंत जुळतं असं, इंडिव्हिज्युअल आय कॅनॉट बट टुगेदर वी कॅन मेक अ डिफरन्स बिकॉज द टीम वर्क मेक्स द ड्रीम वर्क. रोटरीने पाहिलेलं ड्रीम आहे, फक्त तुम्ही स्वप्न बघा, ते साकार करण्याचं काम रोटरी करत आहे. कारण कोकणातल्या लोकांना असं अस्तित्व घडवणारी संस्था हवी होती, ती रोटरीच्या माध्यमातून निश्चित तयार झालेली आहे असं मला साधारणपणे वाटतं. आणि मला वाटतं की पालक जेनजीच्या जमान्यातली मुलं आहेत, त्यांना आपण जाऊन वेगळं काय सांगावं. मला वाटतं की जेनजीच्या याच्यामध्ये तुम्ही रोबोट तयार करणारी मुलांना अजून काही करिअरबद्दल फार सांगू शकत नाही. आपल्या पुढच्या 2 पावलं पुढं असणारी पोरं आहेत ही. त्यामुळे त्याला काय करावं, सायबर सिक्युरिटी करू की नको करू, त्याच्यामध्ये ट्रेंड्स कोणता करू, इंजिनिअरिंग करायचं असेल तर काय करू, याचं इतकं स्पेसिफिकेशन या मुलांच्या मनामध्ये रेडी आहे. मला वाटतं की आपण पालक म्हणून थोडं प्रिपेअर्ड होणं फार गरजेचं आहे. असा एक वेगळा सेमिनार असेल ना तर ते जास्त त्या मुलांसाठी जास्त बरं होऊ शकेल. संवाद साधणं हे अत्यंत आवश्यक आहे. निसुरे सरांनी जसं सांगितलं की आम्ही जेव्हा मुलांबरोबर बोलतो त्यावेळेला संवाद हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मला एवढंच सांगायचं आहे की बिईंग अन कॉर्पोरेट ट्रेनर किंवा बिईंग अन अ स्पीकर, जेव्हा मी करिअर गायडन्सबद्दल बोलतो, साधारणतः 2.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांबरोबर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर बोललोय. एक गोष्ट प्रामुख्याने निश्चितपणाने मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला वाटेल की पिअर प्रेशर जे असतं पालकांचं, तर ते कृपया त्याच्यावरती निश्चितपणाने लादू नका. नंबर 1. नंबर 2, स्वतःमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये जे सेल्फ अवेअरनेस आहे, मी कोण आहे, व्हॉट आय एम. म्हणजे तेंडुलकरच्या आईला वाटत होतं म्हणून जर त्यांना इंजिनियर झाला असताना तर आज आपण एखाद्या गॉड ऑफ क्रिकेटला मुकलो असतो. याच्यापेक्षा जास्त बेटर आहे की तुमच्यामध्ये जो स्व लपलेला आहे त्याला ओळखायची फार गरज आहे. मी कम्युनिकेशन स्किलचं ट्रेनर आहे, किंवा मी पर्सनल ब्रँडिंग किंवा पब्लिक स्पीकिंग ट्रेनिंग्स घेतो. मी नेहमी सांगतो की 75% माणसं स्वतःशी बोलतात आणि 25% इतरांशी बोलतात. ज्या माणसाला 75% स्वतःशी बोलता येतं, त्याच्यातला त्याचा स्व कळतो, त्याच्यातला सेल्फ कळू शकतो आणि स्वतःमधला पोटेन्शियल समजू शकतं. अशी अनेक माणसं आहेत. आय एम अ व्हेरी गुड रीडर, स्टील आय एम रीडर, आणि म्हणून मी नेहमी इन्सिस्ट करतो की बुके नको बुक द्या, कारण तीच विचारांची देवाणघेवाण आहे. अशी अनेक माणसं आहेत या जगामध्ये की ज्यांनी स्वतःसाठी न जगता स्वतःच्या पॅशनसाठी जगली गेलेली आहे. इतरांचं स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचं हे फार गरजेचं आहे. करिअर हे नेहमी फ्लक्च्युएट होत राहतं. मी फार जबाबदारीने हे सगळं सांगतोय. करिअर नेहमी असं फ्लक्च्युएट होतं. आज मला वाटतं की मी इंजिनियर व्हावं, फुंगसुक वांगडू व्हावं, जगातला सगळ्यात बेस्ट सायंटिस्ट व्हावं. पण अरविंद केजरीवालला माहित नव्हतं ना की मला IIT नंतर 1 करोड रुपयांचं पॅकेज सोडून मला भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाला दिल्लीमध्ये पाणी पोहोचून मुख्यमंत्री बनणारा जो माणूस आहे, त्या माणसाला कधीच वाटलं नाही की आय विल बी अ पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर और आय विल बी द पॉलिटिकल लीडर ऑफ दिस कंट्री. असं नेहमी वाटलं नव्हतं. त्यामुळं करिअर प्रत्येक टप्प्यावरती बदलत जातं, जशा माणसाच्या एक्सपेक्टेशन्स वाढत जातात तशा. अगदी वयाच्या 35व्या वर्षानंतर सुद्धा करिअर काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं पण वाटणारी बरीच माणसं आहेत. त्यामुळं पिअर प्रेशर असण्यापेक्षा पिअर कन्व्हर्सेशन असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यावरती फार काम करायला मला वाटतं की आपण सगळ्यांनी करणं हे गरजेचं आहे. माणसाचा जन्म कुठे व्हावा हे आपल्याला माहिती नाही. इट इज कॉल्ड बी फॉर बर्थ,
अँड द लास्ट लेटर कॉल्ड एज डी फॉर डेथ. जन्म आणि मृत्यू ह्या तुमच्या माझ्या हातामध्ये नाही, नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्याच्यामधलं अंतर म्हणजे सी, दॅट इज अ चॉईस. लाईफ इज अ चॉईस, की जिथं तुम्हाला जायचंय. अँड यू डोंट वेट फॉर दिस. रोटरी इज द चॉईस टू गिव्ह यू अ ग्रेट प्लॅटफॉर्म टू सी द ड्रीम अँड कम्प्लीट युअर गोल. कारण स्वप्न बघायचे असतील ना तर ती प्लॅनिंगनीच करावी लागतील. विदाउट प्लॅनिंग अ ड्रीम इट इज नॉट गोइंग टू यूज फॉर युअर गोल. कारण जर स्वप्नाला प्लॅनिंगच नसेल तर ते फक्त स्वप्न राहू शकतं, ते गोल बनू शकत नाही. याच नोटवरती मी नेहमी सातत्याने बोलत राहतो. तुम्ही रोटरीमध्ये या, मी याच अनुषंगाने तुमच्याबरोबर सातत्याने बोलत राहीन. पण हे सांगत असताना समुपदेशन म्हणजे नेमकं काय, तर जी गोष्ट आपल्यामध्ये आहे ती ओळखणं, त्याच्यावरती काम करणं, त्याचं मार्गदर्शन घेणं आणि त्याच्यावरती अनालिसिस करून आपण आपला निर्णय घेणं. सध्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरती तुम्ही आहात, त्यामुळे अनेक लोकांचं ऐका, पण तरीसुद्धा जे स्वतःच्या मनाला वाटतंय त्याच्यावरती काम करून स्वतःचा निर्णय ठामपणे घेण्यासाठी तुम्ही निश्चितपणाने या. एक आणखीन गोष्ट मला वाटते की मला सांगायची राहिली आहे. भक्ती मॅडम जे सूत्रसंचालन करतायत, आम्ही फक्त विद्यार्थ्यांना तिकडे घेऊन जात नाही, तर त्या विद्यार्थ्यांबरोबर बोलून त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट करतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो, त्यांच्या पालकांबरोबर बोलतो आणि त्याच्यातला मिड काढून मग त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं जातं. इतक्या मायक्रो लेवलवरती प्लॅनिंग करणारी करिअरची एकमेव संस्था असू शकेल जी रोटरी आहे. आणि म्हणून आज निश्चित जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, जे उदात्त आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे रोटरीचं काम आहे. आणि म्हणून आम्ही रोटरीचं प्रामुख्याने प्रमोशन्स करतो. कोकणातल्या सगळ्याच गावांमध्ये जाऊन आम्ही प्रमोशन्स करतो आहे, कारण जे आमच्याकडे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या नोटवरती तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आम्हाला सगळ्यांना सहन केलं, आणि सहनशक्तीमधूनच तुमचा काहीतरी उद्याचा नवीन पैलू तुम्हाला भविष्यातला मिळू शकेल. त्या नोटवरती तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि रोटरीच्या परिवारात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.